हॅलो, नमस्कार. मी प्रियांका तुमच्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे तुळशीचं लग्न. तर तुम्हाला सर्वांना तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्याचबरोबर आम्ही ना आमच्या घरामध्ये ना आज तुळशीचं लग्न लावणार आहे. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ ना खूप स्पेशल आहे, कारण हा व्हिडिओ ना माझा मोठ्या व्हिडिओमधला सगळ्यात पहिला व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. तर मंडळी, आज तुळशीचं लग्न होतं ना, मग म्हटलं अंगणातली साफसफाई करून घ्यावं, कारण आज सकाळी सकाळी नळाला पाणी आलेलं होतं. मग म्हणून म्हटलं धुवून घ्यावं, कारण आमच्या घराच्या समोरूनच रोड जातो ना, त्यामुळे ना तिथली धूळ एवढी अंगणात येऊन बसते ना, तर म्हटलं आधी सगळी साफसफाई करून घ्यावं. आणि मग त्याच्यानंतर मी तुळशीचा कट्टा, तुळस ते धुवून घेतलं आणि मग देवपूजा करून घेतली. आणि मग सगळे घरातली कामं करून घेतले आणि त्याच्यानंतर मग म्हटलं आता तुळशीच्या लग्नाची तयारी करून घ्यावं. आणि मला हे ना दरवाजाच्या समोर असं शुभलाभ लिहून घ्यायचं होतं, तर ते मी ते लिहून घेत होते. आणि हे ना मी कुंकुवामध्ये पाणी टाकून ना ते त्याचं मिश्रण करून ना ते असं लिहून घेतलं. आणि तुम्ही ते बघू शकता, हे असं मी शुभलाभ लिहून घेतलेलं होतं. आणि त्याच्यानंतर हे बघा आमचे कॅमेरामॅन तर ते म्हटले माझा पण थोडा शूट घे. ते बघू शकता, आता नुसताच पाऊस पडून गेलेला आहे आणि मी टेरेसवर आले होते. आणि इथलं वातावरण कसं झालंय तुम्ही बघू शकता, हे बघा. तर हे पाऊस पडून गेल्यानंतरचं असं वातावरण झालेलं होतं आणि हे बघायला खूप छान, असं रिअलमध्ये खूप छान वाटत होतं. कारण असे ऊन पडलेलं होतं आणि त्याच्यासमोर असे ढग आलेले होते ना, आणि त्यातनं किरण असे बाहेर आलेले होते, ते बघायला खूप छान वाटत होतं. आणि तरी पण अजून आभाळ ते दिसतच होतं, पाऊस पडून गेला आणि त्याच्यानंतर असं ऊन पडलेलं. तर हा व्ह्यू आहे ना, हा आमच्या घराच्या समोरचा व्ह्यू आहे. आणि हे वातावरण खूप छान झालं होतं, असं म्हणजे एकदम प्रसन्न वाटत होतं. त्याच्यानंतर ना मग मी खाली आले आणि खाली बघितलं तर पाऊस पडून गेलेला होता आणि पावसामध्ये वारं पण होतं ना, त्याच्यामुळे झाडांची पानं ते सगळी घाण अशी कट्ट्यावरती येऊन बसलेली होती. तर सकाळची माझी सगळी मेहनत वायाच गेली. नंतर आणखी एकदा मला झाडून पुसून सगळं घ्यावं लागलं. तर मग इथं मी झाडून घेतलं आणि त्याच्यानंतर मग पुसून घेतलं आणि मग स्वयंपाकाची तयारी चालू केली. तर आज स्वयंपाकामध्ये ना भजी, चपाती, भाजी, भात असा मेनू होता, कारण माझा आज उपवास पण होता ना, सोमवार होता माझा. आणि आत्यांना इथे तुळशीच्या लग्नासाठी ना नैवेद्य म्हणून तिळाच्या पोळ्या बनवत होत्या. तर इकडं माझं भजे बनवायला चालू होतं आणि तिकडे आत्या पोळ्या बनवत होत्या. तर तुळशीच्या लग्नाच्या ह्याच्यावरती ना एक कथा आहे. तुळशी देवी या वृंदा नावाच्या पतिव्रता स्त्री होत्या. वृंदा यांचे पती जलंधर हा अत्यंत पराक्रमी दैत्य होता. त्याच्या पतिव्रताच्या शक्तीमुळे देवांनाही त्याला पराभूत करता येत नव्हतं. म्हणून श्री विष्णूंनी एका युक्तीने वृंदेला भ्रमात टाकलं आणि जलंधराचा वध झाला. म्हणून वृंदेने श्राप दिला श्री विष्णूंना की तू माझ्याशी विवाह केल्याशिवाय सुखी राहू शकणार नाही. म्हणून श्री विष्णूंनी तिला तुळशीच्या रूपात जन्म दिला आणि तिच्याशी विवाह केला. आणि मग तेव्हापासून तुळशी विवाहाची प्रथा सुरू झालेली आहे. आणि एकदा का तुळशीचं लग्न झालं की मग चालू होतो नवीन उत्साहाचा आरंभ, म्हणजेच लग्न, गृहप्रवेश आणि सर्व प्रकारची मंगल कार्य सुरू होतात. तर अशी आहे आपल्या तुळशीच्या लग्नाची कहाणी. तर इथे ना आमचा स्वयंपाक बनवून तयारच होत होता. आत्यांना जरा भजे तिखट पाहिजेले होते ना, म्हणून मी आणखी त्याच्यामध्ये चटणी ॲड करत होते. आणि मग मी त्यांना इथं विचारत होते की तुम्हाला किती पाहिजे, तर त्या मला सांगत होत्या एवढं टाक तेवढं टाक. आणि मग त्याच्यानंतर मग तयारी चालू केली आम्ही, म्हणजे मला रांगोळी ते काढायचं होतं. तर मी तर माझे भजे बनवून झाल्यानंतर मग रांगोळी काढण्यासाठी बाहेर गेले होते. आणि तुम्ही बघू शकता इथं मी अशा प्रकारे रांगोळी काढलेली होती. आणि ते ना रांगोळी काढून झाल्यानंतर ना आम्हाला शेजारी बोलवलं होतं तुळशीचं लग्न लावण्यासाठी, कारण त्यांना खूप सारी कामं होती ना नंतर. मग त्या म्हटल्या आम्ही तुळशीचं लग्न लवकरच लावणार आहे. तर गावाकडचं हेच एक छान हे असतं ना, की सगळ्यांनी एकत्र येऊन असं आरती वगैरे करणं हे खूप छान वाटतं. तर इथं आम्ही आमची आरती करून झालेली होती. त्याच्यानंतर मग लगेच मंगलाष्टका लावून घेतल्या. ब्राह्मण काय नव्हतं, आम्ही यूट्यूबलाच आरती लावलेली होती, म्हणजे मंगलाष्टक लावलेलं होतं. जय तुलसी मैया की जय, जय कन्हैया लाल की जय.
त्यानंतर मग आमच्या तुळशीचं लग्न लावण्यासाठी आम्ही घेतलं. तर इथं मी हार ते घालून घेतलं आणि बांगडी, आरसा, ते सौभाग्याचा अलंकार असतात ते आपल्याला भेटतं बाजारामध्ये, तेच होतं ना. तर ते मी ठेवलं. बोरं, चिंच, आवळा ते सगळं ओटी भरून घेतली तुळशीची. हळदी कुंकू लावून घेतलं आणि तुळशीला ओवाळलं पण. आणि त्याच्यानंतर मग आमच्या आत्यांची पण इथं बघा कशी घाई गडबड चालू होती, हे कर ते कर असं मला सांगत होत्या. म्हणजे मला ना असं सगळं माहिती नव्हतं कसं कसं काय काय करतात, तर ते मला सांगत होते. आणि हे बघा आमची शार्वी कशी आजोबांना चिटकून बसलेली होती. तर इथे माझं सगळं म्हणजे तुळशीला सगळं वाहून झालेलं होतं. आणि मग मी ओवाळून पण घेतलं आणि त्याच्यानंतर मग आत्यांनी पूजा करून घेतली तुळशीची. तर मंडळी, अशा प्रकारे आम्ही लावलं तुळशीचं लग्न. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.